त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला. आपल्या घराले सानुग्रह अनुदान 5 दिवसात भेटलं नाही. झोपा नका काढू. ते मला शहाणपणा नका शिकू. त्या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिल्या घरले सानुग्रह अनुदान भेटलं नाही. कशाला करायची कलेक्टर की अजून सोडून द्या. ते काही करू नका तुम्ही. आता तुमच्या घरावर येतो आम्ही, तिथंच करू हिशोब सगळा. त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला. हे बरोबर नाही. तुम्ही तिथं बसून हे नका करू. वाटलं पाहिजे थोडी 4-5 त्याच्या 20 मेंढ्या गेल्या, त्याचे पंचनामे नाही, त्याचं PM झालं नाही. कसे पैसे देणार हो तुम्ही? कसे पैसे भेटणार? अहो कलेक्टर, आम्ही इथं येऊन बोलतोय, या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिलं घर. पहिल्या घराले सानुग्रह अनुदान 5 दिवसात भेटलं नाही. झोपा नका काढू. ते मला शहाणपणा नका शिक. नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बोलावा. त्या आयुक्ताला सांगा, विभागीय आयुक्ताला. तुमचा तलाठी सुट्टीवर जाते, तुम्ही हे सुट्टीवर जा. हे काय पद्धत आहे? काल परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीनंतर 5 दिवस उलटूनही मदत दिली गेली नसल्याने बच्चू कडू हे परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यावर चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले. बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी यांनी काल मानवत तालुक्यातील वजूर गावातील पिकांची एकत्रित पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने कडू संतापले. या संदर्भातील त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच दारेवर धरलेलं दिसत आहे. तात्काळ मदत दिली जात नसेल तर नोकऱ्या करू नका अशा शब्दात बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी गावडे यांना सुनावलं. 5 दिवसानंतरही पंचनामे तहसीलमध्ये दाखल होत नाहीत. जर काम होत नाही तर नोकऱ्या सोडून द्या. कार्यालयात बसून तुम्ही कारणं देत असाल तर आम्हाला तिथे यावं लागेल. तुमचा तलाठी सुट्टीवर जातो हे कारण देऊ नका. काम जमत नसेल तर नोकऱ्या सोडा अशा शब्दात बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रोखठोकमध्ये तात्काळ निधी देण्याचे सांगितलेलं आहे. तर बच्चू कडू यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.